नितीश मधुकर बानाईत आहे। मी 18 वर्षाचे आहे, नागपूर इथे रहिवासी आहे। मला 2 महिन्यापासून TB आहे। आणखी सरकारकडून मला 2 महिन्यापासून औषधी, आणखी धान्याची किट, आणखी 500 रुपये मानधन मिळत आहे। याबद्दल सरकारला माझे धन्यवाद। मेरा नाम विजय सोनबावनी है। मैं इंदिरा नगर न्यू नरसाड़ा नागपुर निवासी हूँ। मेरा लघु उद्योग केमिकल सर्फ वर्क था। इससे मेरे को लोन की आवश्यकता थी, तो मुझे प्रधान सोनी निधि से मेरे को बहुत फ़ायदा हुआ और उसमें मेरे मित्र लोग को भी थोड़ा फ़ायदा हुआ। उनको जब पता लगा कि यहाँ पर लोन प्रोवाइड हो रहा है लघु उद्योग के लिए, तो उनको भी आवश्यकता अनुसार उनको भी लोन मिला 10,000 रुपये 20,000 रुपये का, और उनकी आवश्यकता पूरी हुई। हमारा सरकार को और आप बहुत बहुत धन्यवाद। नमस्ते, माझं नाव शामली निवृत्ती जिचकार आहे। मी ओमनगर नागपूर इथे राहते। मागे मी PM स्वनिधीचा 10,000चं लोन घेतलं होतं माझं ब्युटी पार्लरसाठी, आणि त्याने मला खूप उपयोग झाला आहे त्याचा। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव संगीता वानखेडे, संकल्पनगर वाटोळ्यापासून नागपूरमध्ये राहते। माझं PM स्वनिधीचं 10,000चं लोन मिळालं आहे मला, त्यासाठी मी केंद्र सरकारची आभारी आहे। मी शालिनी सिद्धार्थ सोंडवले। मी प्लॉट नंबर 2 शिवसुंदरनगर दिघोरी नागपूर इथे राहते। मला PM स्वनिधीचं कर्ज मिळालेलं आहे, आणि त्यामध्ये कोरोना काळामध्ये मला 10,000चं लोन मिळालं। त्यामुळे मी माझा व्यवसाय सुरू केला तिथं, आणि तो नियमित फेडल्यामुळे मला बँक ऑफ इंडिया शाखेने 20,000चं लोन दिलेलं, ते पण मी पूर्ण केलेलं, आणि आता मला 50,000चा लोन मिळाला, आणि त्यामुळे माझा व्यवसाय खूप भरभरून चालत आहे। आणि त्यामुळे मी मोदी सरकारचे आणि भारत सरकारचे नमस्कार, माझं पूर्ण नाव छाया सतीश कांबळे आहे। मी न्यू नंदनवन नागपूर इथे राहते। मी PM स्वनिधीचं 10,000चं लोन घेतलेलं आहे। माझा बिझनेस मेसचा आहे। कोरोना काळामध्ये ह्या लोनमुळे मला खूप सहायता मिळालेली आहे। तशाच प्रकारे भारत सरकारचे मी धन्यवाद करते। माझं नाव संगीता मानकर आहे। मी नवीन नंदनवन नागपूरला राहते। मी PM मोदीचं स्वनिधीचं 10,000चं लोन घेतलेलं आहे। ते भरणं आता सध्या सुरूच आहे माझं। त्यामुळे मला खूप काही आधार मिळालेला आहे। माझं पार्लर अगदी सुरळीत चाललेलं आहे। धन्यवाद।